पोळी पुरणपोळी स्पेशालिस्ट आणि मी आता यांचं सगळं शूट करते, कशी रेसिपी करतायत काय ते. तर चला आपण प्रसादाची रेसिपी बघूया. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेजवन. तर आज आहे पूजेचा दिवस. तर सोसायटीची जी सत्यनारायणची पूजा असते दरवर्षीप्रमाणे, तर त्याची तयारी चालू आहे. तर सकाळी मुलांचे गेम्स चालू आहेत. तर चला आपण पाहूयात की कशी होते पूजा, काय होते, कसं नियोजन आहे. जर समज असं गेलो आणि तुम्ही क्लॅप केले, समजलं का? हा एकदा ट्रायल क्लॅप. नाही तिकडच्यांना कसं दिसल, हे तिकडच्यांना कसं दिसल रे. नाही नाही नाही, सगळे या सगळे या, लक्ष द्या. हा सगळं लक्ष ठेवा. स्वतःचा पोरगा म्हणून cheating नाही करायची. करणार मी करणार. एक, दोन. हा 1 2 3 स्टार्ट. नमस्कार करा. चला जवळ आहे, जवळ आहे, चला जवळ आहे. दोघी बाकी आहे ना. दोन ठीक आहे. नाही तुम्ही मोठे व्हिडिओ निघालते यार. इथून का कोण नाही याला पाहिजे एक दोन नाही बाकी सगळे बाकी. ठीक आहे बाकी आऊ का? चला जिंकली. पेन भेटला का नाही. 1 hour later. चला खाली गेम्स चालू आहे आणि आम्ही इथे प्रसाद बनवतोय. तर काकी प्रसाद बनवणार आहेत, म्हणजे महाप्रसाद. आणि इकडे बघा पुरणपोळी स्पेशालिस्ट आणि मी आता यांचं सगळं शूट करते, कशी रेसिपी करतायत काय ते. तर चला आपण प्रसादाची रेसिपी बघूया.
इथे काकी बनवत आहेत सत्यनारायणचा प्रसाद, म्हणजे जो प्रसादाचा शिरा असतो 1.25 किलोचा, तर तो बनवत आहेत. तर त्यासाठी 1 किलो तूप घेतलेलं आहे आणि 1.25 किलोचं माप असतं, तर मग त्याच्यामुळे वरती तुम्ही एखादा स्पून वगैरे टाकू शकता, म्हणजे ते कसं 1.25 किलोचं होऊन जातं. तर चला मग तुपामध्ये पहिले रवा छान भाजून घ्यायचा. हा रवा ऑलरेडी पहिले नॉर्मल भाजून घेतलेला आहे, परंतु एकदा तुपामध्ये त्याला छान भाजून घ्यायचा पुन्हा एकदा, म्हणजे काय होतं त्याचा फ्रेग्रन्स अजून वाढतो आणि टेस्ट पण छान येतो. तर चला पाहूया की प्रसादाचा शिरा कसा बनवायचा आणि आम्ही कसा बनवतो तर त्याची रेसिपी. जाड्या रवाचं चांगला होतो ना. हा मग मी जाडं सांगितलं होतो का राहू का होता अवकाश कमी करा. गॅस गॅस कमी करा. बंद केलं तरी चालेल, तो नाही लागत. हळू होता. नाही नाही पकडायला दे. आपण ठेवायला होती. कमी करू का गॅस? साखर होत आता. खालीपर्यंत चमचावरती उचलायचा, तिथल्या तिथेच फिरवायचा. असं. हा बरोबर. शिकली हॅलो हॅलो सगळी हॅलो जोरात. सगळीकडून असं गोल राऊंड घे. हॅलो मधून काढायचं राऊंड अँड कट मेथड यूज कर. हे वाकडं व्हायचं. हा म्हणजे प्रसाद खूप वर येतं आणि नंतर मग थोडं रवा त्याच्यावर ओलायचा. आधी साखर घालायची आणि मग शेवटी आणि मग नंतर दूध घालायचं. मग फुलतो तो. A few moments later. करायला न्यू मेंबरची एंट्री झाली. 2 नंबर एंट्री. पलट त्यांना लाटायला लावायला पाहिजे होतं. दोन. आणि इथे बघा आमचा काय प्रोग्राम चालू आहे, इन्स्टंट मेहंदी काढण्याचा. हा माझाच हात आहे बाय द वे. आर्टिस्ट आर्ट. Three hours later. सो चला तर आता 5 वाजत आलेले आहे. मग मी श्रेयांशला पण उठवलेलं आहे आणि मी आता आवरायला जात आहे. तर थोडंसं फ्रेश वगैरे झाले, त्याला झोपी वगैरे लावलेलं. मग माझं असंच चाललेलं तिला हेल्प वगैरे करायचं. तर चला मग आता मी रेडी व्हायला जात आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही जी मेहंदी आहे तर ती रंगलेली आहे. माझं थोडंसं काम बाकी राहिलेलं, कारण की हात पाण्यामध्ये घातलं की हे जात होतं, तर मग त्याच्यामुळे मग मला थोडेसे भांडे घासायचे होते, परंतु मग ते आता राहूनच गेले. तर चला मग ते मी रात्री आल्यावरती वगैरे घासेल, कारण की उद्या पुन्हा सकाळी लवकर जायचं आहे, तर त्याच्यामुळे. तर चला मग ते आल्यावर रात्री वगैरे घासेल. आता काही ऑप्शन नाही, घासावंच लागतील. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फ्रंट साईडने मी काढलेला आहे अर्धा चंद्र, म्हणजेच हाफ मून, आणि बॅक साईडने असं कमळ काढलेला आहे. तर चला आता मस्त वाटते अशी. आणि इन्स्टंट कोन आहे, तरी आजची खूप झंझट असते. ते लावलं ना मग 5-10 मिनिटांनी किंवा 15 मिनिटापर्यंत ते पहिले वरचं काढून घ्यायचं, म्हणजे ते सगळीकडे असं स्प्रेड होत नाही. आणि मग त्याच्यानंतर
हँडवॉश करायचं. नाहीतर मग जर का ती मेहंदी लावलेलीच असताना आपण धुतलं ना तर ते सगळीकडे स्प्रेड होतं आणि मग ते साईडला. तरी माझं थोडंसं झालं आहे कारण की माझ्या दोन्ही पण हातांना लावलेली होती. तर असं आता मला मेकअपचं टेन्शन आलं आहे कारण की सगळं ब्लेंड वगैरे करताना हे नाही, मग मला असा इथला यूज करून मेकअप करावं लागणार आहे. आज हे नाही यूज करू शकत कारण की ब्लेंड वगैरे व्हायचं सगळं रेड होऊन जाईल. तर चला मी छान रेडी होते आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करते माझा जो साऊथ इंडियन लुक आहे तर तो. सो तुम्ही पाहू शकता फायनली मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे जो दुपट्टा आहे तर तो आम्ही ड्रॅप केलेला आहे आणि थोडासा मेकअप केलेला आहे, जास्त नाही जास्त मेकअप, आणि अशा प्रकारे हेअरस्टाईल केलेली आहे. तर चला मग थोडंसं साऊथ इंडियन टाईप लुक आहे तर तो आम्ही असा केलेला आहे आणि हे तर तुम्ही पाहिलंच असेल तर हे अशा प्रकारे दिसते. तर चला मग आता निघूयात कारण की प्रोग्राम चालू आहे. चलो लेट्स गो. श्रेयांचे जे दुसरे कपडे आहेत तर ते पण घेतलेले आहे. इथे श्रेयांश पण रेडी झाले. दाखव श्रेयांशचा लुक. तर श्रेयांशनी हा त्याच्या फर्स्ट डान्ससाठी आणि श्रेयांश हनुमान चालीसा बोलणार आहे तर त्याच्यासाठी हा लुक असणार आहे. तर तो गदा बिदा घेऊन रेडी हो ना. आणि मग दुसरा एक तर तो दुसऱ्या डान्ससाठी ते मी तुम्हाला पुढे पुढे शेअर करेन. चला पहिला आपण निघूया. आणि श्रेयांशने कुठेही जायचं नाहीये. श्रेयांश देवकर पुन्हा एकदा स्टेजवर यायचंय. श्रेयस देवकर यांनी जो हनुमान चालीसा त्याच्याकडे आपण त्याला कैवारी भास्करराव सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी सावंत स्नॅक्स कॉर्नरतर्फे त्याला पण पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या श्रेयांसाठी. मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. त्याच्यामुळे त्यांना टाळ्या जो सगळ्यात जास्त वाजवेल ना त्यांच्यासाठी या ठिकाणी एक बक्षीस आहे. आता तरी वाजवा. स्टार्ट. अच्छा, हे नव्हतं माहिती त्यांचे वडील देखील पोलीस आहेत. त्याच्यामुळे मात्र वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच हा छोटा बजरंगबली मात्र नक्कीच चांगली कामगिरी आपल्या देशासाठी करेल हे नक्की. आता मात्र या स्टेजवर कशी कामगिरी करतोय हे पाहायचं सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. डीजे ऑपरेटर या ठिकाणी मला असं वाटतं हनी सिंग थोडेसे घाई करायचे. डीजे ऑपरेटर अथर्व स्टार्ट. असेच कार्यक्रम
राहुल और अंजलि का फिर से झगड़ा हो गया। राहुल और अंजलि का फिर से झगड़ा हो गया। ये कैसी लड़की है, इसका मैं क्या करूं, इससे मैं क्या कहूं, ये लगता है ऐसी है। He's your best friend, yeah. But she's your best friend, yeah. ये लड़की है दीवानी है, दीवानी दीवानी दीवानी, ये लड़की है दीवानी है, दीवानी दीवानी दीवानी। घोड़े जैसी चाल, हाथी जैसी धूम, घोड़े जैसी चाल, हाथी जैसी धूम, चौथा बजा जा, कहाँ से आए तुम, चक धूम चक धूम चक धूम चक धूम। अभिज्ञानी स्टेजसाठी जोरदार टाळ्या. चॉकलेट आहे. 1 hour later. आणि अशा प्रकारे मग सगळे डान्स परफॉर्मन्स झाले आणि लास्टला होता तर तो आमचा परफॉर्मन्स होता. तर एकच होता सोसायटीतून लेडीजचा, तर तो होता. आणि श्रेयांश, मी मध्येच खूप ब्लँक झाले कारण की श्रेयांश पुढे येऊन त्या सगळ्या स्टेप करत होता आणि मला काय करावं, हसावं की रडावं ते समजत नव्हतं. तर मी एका ठिकाणी पूर्ण ब्लँक झालेली. तर चला असं मज्जा, तर खूप सगळा एन्जॉय आला. परफॉर्मन्स पण छान झाला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि याचा स्पेशल व्हिडिओ नक्कीच येईल. सो चला, तर आता 1:15 वाजलेले आहे आणि 1:15 आलं, 1:15 वाजलेले आहे आणि फायनली मी आता घरी आलेली आहे. तर चला आता पूर्ण हे काढायचं ते काढायचं आणि सकाळी लवकर निघायचे, तर त्यासाठीची पण तयारी करून ठेवते. तर चला आता पटकन तयारी करते. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, माझा लुक ते कमेंट करून नक्कीच सांगा. डान्सचा मी एक स्पेशल व्हिडिओ टाकेल, या व्हिडिओमध्ये थोडंसं घेईल परंतु एक स्पेशल व्हिडिओ येईलच त्याचा. तर कसा वाटला, कोणते सॉंग्स आहेत ते तुम्हाला समजतीलच. तर चला मग कसा वाटला आजचा हा साऊथ इंडियन लुक ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.